युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात झालेली आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत। तुमचं श्रद्धास्थान असलेल्या कनेरीच्या मंदिरात सुरुवात केलेली आहे, कसं? कन्हेरीचं मंदिर खरं तर मी तिथं राहिलं आहे, माझं घर पण कन्हेरीमध्ये आहे, त्याच्यामुळं आज आपण यात्रेची सुरुवात तिथून केली। पण कुठलंही चांगलं काम आपण जेव्हा करत असतो, आम्ही त्या मंदिरात जात असतो। दर आठवड्याला 1-2-3 वेळा तरी मी त्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेत असतो। त्याच पद्धतीने आम्ही सगळे आज तिथं गेलो आणि आपल्या मारुतीरायाचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि या यात्रेची सुरुवात केली। पवारांच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ बारामतीत कनेरीच्या मारुतीच्या मंदिरातून फुटतो, असं म्हणायचं का युगेंद्र पवारांनी प्रचाराला सुरुवात केली? प्रचार असं नाही, पण कन्हेरीच्या मंदिरात आम्ही सारखं जात असतो। ही आमची जुनी परंपरा आहे। कन्हेरीच्या गावांनी पवार साहेबांवर, माझे आजोबा अनंतराव पवारांवर, माझे आई वडील, संपूर्ण पवार कुटुंबावर नेहमी प्रेम करत आलेत आणि आम्ही राहायला पण तिथं आहे, त्याच्यामुळे तिथं आम्ही जात असतो। एक जागृत देवस्थान आहे, आम्हाला तिथं जायला आवडतं, आम्ही जात असतो। स्वाभिमान का नाव देण्यात आलेलं आहे? स्वाभिमान यात्रा, कारण आता जे काय चाललं आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आम्हाला सगळ्यांना वाटलं की पवार साहेबांचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण जपला पाहिजे, ठेवला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण हे नाव या यात्रेला दिलं। काय उद्दिष्ट घेऊन तुम्ही चाललेला आहात? की जे एकतर हा एक गावभेट दौरा असणार आहे। आम्ही जे बारामतीचे सगळे जे गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत, ते आम्ही फिरणार आहे। त्यांचे जे काय अडी अडचणी आहेत ते आम्ही समजून घ्यायचा एक प्रयत्न करणार आहे आणि पवार साहेबांना साथ द्या। एवढे वर्ष तुम्ही 50-60 वर्ष त्यांना साथ देत आलाय, इथून पुढेही तुम्ही त्यांना साथ द्या, एवढीच एक विनंती आम्ही सगळ्यांना करणार आहे। कनेरीचा मारुतराया पवारांना पावतो, लोकसभेच्या वेळेस कुठल्या पवारांना पावला हे आपण बघितलं, विधानसभेवेळेस काय होईल असं तुम्हाला वाटतं? परत एकदा पवार साहेबांनाच पावणार, एवढी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। किती दिवसाची यात्रा असणार आहे? साधारण 2 आठवडे लागतील। जर आपण दिवसाला 8 गावं जरी घेतली तरी ते 2 आठवडे लागतील, जर आपल्याला अख्खा तालुका फिरायचा असेल तर। खूप खूप धन्यवाद। तर युगेंद्र पवार त्यांच्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात झालेली आहे। कनेरीचा मारुतरायापासून यांनी दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे आणि मग कनेरीचा मारुतराया हा शरद पवारांनाच पावेल असं युगेंद्र पवार म्हणतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।